प्रतिबिंब जनमानसांचे। नगर तालुक्यात खुलेआम गुंडाराज, अवैध दारूची माहिती पोलिसांना दिल्याच्या रागातून पवार कुटुंबावर जीवघेणा हल्ला, हत्यार दांडक्यांनी महिलांसह कुटुंबियांना बेदम मारहाण, नेमगाव वाघातील थरारक घटना सीसीटीव्हीत कैद। नगर तालुक्यातील नेमगाव वाघा पवार वस्ती परिसरात गुरुवार दिनांक 4 जून रोजी सकाळी अवैध हातभट्टी दारू विक्रीची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून पवार कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। काही गुंडांनी घरात घुसून हत्यार व दांडक्यांच्या सहाय्याने महिलांसह कुटुंबियांना बेदम मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यात हल्लेखोर खुलेआम मारहाण करताना दिसत आहेत। या हल्ल्यात उषाबाई पवार, रोहिणी शिंदे, त्यांचे जावई तसेच मुलगा अक्षय पवार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अक्षय पवार यांनी हल्लेखोरांच्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायाबाबत पोलिसांना माहिती दिली। या संशयातून हल्ला झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रोहिणी सुनील पवार यांनी केली आहे। या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन काय कारवाई करतात याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। आज रोहिणी सुनील शिंदे, मी परवा दिवशी अॅनिव्हर्सरी होती आमची म्हणून आले होते औरंगाबादवरून। मला औरंगाबादला दिलेले माझे मिस्टर आणि मी आले होते। अॅनिव्हर्सरी केली नेप्तीमध्ये, पवार मळ्यामध्ये घरी झाली, राहते घरी। तर मग ते सकाळी आले, म्हणजे सागर पवार, महेश पवार ते सगळे आले, स्वाती पवार, उषा पवार, अनिल पवार, गणेश पवार, ओमकार पवार, संकेत पवार, परत हेमा पवार, सचिन पवार, विशाल पवार हे सगळे आले। मंदा पवार, चंदा पवार, संदीप पवार, मीना पवार हे सगळे आले आणि शिवीगाळ करायला लागले। ते त्यांचं असं म्हणणं की आम्ही दारूचा धंदा करतो म्हणजे ते, आणि तुम्ही करत नाहीये, मग तुम्ही असं सांगतात की अक्षय पवारनी आमची टीप दिली आणि आमचे धंदे दाखवून दिले पोलिसांना आणि आमचं फोडायला लावलं, आमची नुकसान केली, आणि म्हणून मग ते विचारायला आले तर डायरेक्ट शिवीगाळ करायला लागले सगळे। हो, असं त्यांचं म्हणणं की दारूच्या धंद्याची टीप तुझा भाऊ देतोय, त्याला बाहेर आणा, त्याला आम्ही मारून टाकणार आहे। डायरेक्ट मारायचीच भाषा केली त्यांनी डायरेक्ट। आता ही घटना झाली, काय तुमची प्रमुख मागणी आहे? काय पोलीस प्रशासन वगैरे आलं का तुमच्या? पोलीस प्रशासन अजून आलं नाही। आम्ही तिथं स्वतः गेलो, त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं की तुम्ही सिव्हिलला जा। आम्हाला त्यांनी एक डॉक्युमेंट दिलं, इथं आलोय तर इथं आतापर्यंत आमची म्हणजे हे केलंय सगळं, पण पोलिसांचं अजून इथं नाही, आमची जबाब वगैरे त्यांनी काही घेतलेलं नाहीये। आम्हाला आजच्या आज ज्यांनी आम्हाला मारहाण केली त्यांना आजच्या आज उचलणं गरजेचं आहे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आजच्या आज। कारवाई नाही झाली तर परिवाराची काय मागणी? आम्ही उपोषण करणार, अमर उपोषण याला एसपी ऑफिसला। नमस्कार म्हणलं, माझं नाव सुनील आत्माराम शिंदे। मी नेप्ती गावामध्ये आलो होतो म्हणलं धोंडा खायला, आणि सासरवाडीला आलो होतो। आमची ॲनिव्हर्सरी 1 तारखेला होती आणि धोंडा खायला बी या म्हणे माझे सासू सासरे, मेवना माझा, हे म्हणे जा दाजी तुम्ही या म्हणे धोंडा खायला। धोंडा खायला आलो, 1 दिवस मुक्कामाल राहिलो। सकाळी आम्हाला निघायचं होतं, तर ते भांडणं करायला आले। आम्ही त्यांना विचारलं काय कारण होतं बाबा? ते म्हणे बाबा तुझ्या मेवण्यानं आम्ही दारू धंदे करतो, तुझ्या मेवण्यानं टिप दिली म्हणे, आम्ही त्याला मारायला आलो। म्हणलं तुम्ही त्याला काय मारू नका, काय नका। त्याच्यावरती डायरेक्ट मारायला भिडले, तर त्याला कोयत्याने मारलं। कोयता त्याच्या मागं घेऊन पळत होते, तर मग मी मधामध्ये आलो, मला मारलं। त्याच्यानंतर माझ्या मिसेसला मारलं, त्याच्यानंतर माझ्या सासूला मारलं। माझ्या सासूच्या डोक्यावर डायरेक्ट कोयता मारला, कत्ती काय म्हणते ती कत्ती मारली। त्याच्यानंतर मग माझी मेवणी आहे, माझ्या मेवणीला पण मारलं। माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे पूर्ण, आम्हाला कोणाला मारलं, काय मारलं सगळी रेकॉर्डिंग माझ्याकडं, व्हिडिओ आहे माझ्याकडं। माझं काही म्हणणं नाही, माझं फक्त एकच म्हणणं आहे, पोलीसवाल्यांनी आतापर्यंत कारवाई केली नाही। पोलीसवाल्यांना ते दबाव टाकू लागले, त्यांना मॅनेज करू लागले, पोलीसवाले त्यांना मॅनेज होत आहे। त्याच्यानंतर आमचं फक्त एकच म्हणणं आहे, 307 गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाही झाला आम्ही डायरेक्ट एसपी ऑफिसला जाऊन आमरण उपोषण करू। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।